तुमचं रेशन कार्ड रद्द होणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे, कारण राज्यभरामध्ये अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू झाली आहे। ही मोहीम महिनाभर राबवली जाणार आहे। हे राज्यातल्या 17.95 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले। रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। तुमचं रेशन कार्ड रद्द होणार का असा प्रश्न आता तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल, कारण राज्यभरामध्ये अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू झालेली आहे। ही शोध मोहीम महिनाभर राबवली जाणार आहे। हे आता राज्यातल्या 17.95 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेत आणि रेशन कार्डधारकांसाठी सर्वात वाईट बातमी आता समोर आली आहे। 1 जुलैपासून पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारकांसाठी 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। आता या नागरिकांचं गहू तांदूळ आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठा धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेले आहे। देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला आता हा मोठा झटका आता मानला जात आहे। तुमच्या घरामध्ये जर कोणतेही रेशन कार्ड असेल, मग ते पिवळे रेशन कार्ड असेल किंवा पांढरे रेशन कार्ड असेल किंवा कोणतेही APL BPL किंवा अंत्योदय कोणते रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल, तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावणी। 1 जुलै 2025 पासून मागील महिन्यामध्ये 18 लाख रेशन कार्डधारकांचा गहू आणि तांदूळ या ठिकाणी बंद करण्यात आले आहे। आता येणाऱ्या महिन्यामध्ये पुढची पडताळणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू होणार आहे। त्यामध्ये जवळपास लाखो रेशन कार्डधारकाचे मोफत गहू आणि तांदूळ जे तुमचं मिळतं ते आता पूर्णपणे बंद होणार आहे। रेशन कार्ड बाबतीत नवीन 3 ते 4 आता नियम केंद्र सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत, जे 1 जुलै 2025 पासून संपूर्ण देशभरामध्ये आता लागू होणार आहेत। त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी लवकरात लवकर केल्या तर बऱ्या, नाहीतर रेशन कार्डधारकास अडचणी निर्माण होऊ शकतात। यामध्ये एक गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून हे केसरी रेशन कार्डधारकांना देण्यात आले आहे, ज्यामुळे रेशन कार्डधारक याचा खूप मोठा फायदा देखील सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। रेशन कार्डधारकाच्या अन्न पुरवठा संदर्भात एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। बघा, काही नियम आहेत जे बदलले देखील आहेत। 1 जुलै 2025 पासून हे सर्वांसाठी लागू होणार आहेत। याचा जो फटका आहे तो आपल्या देशातील 80 कोटी जनतेला आता होणार आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण रेशन कार्डच्या बाबतीत या संदर्भात 1 जुलैपासून नेमकं कोणत्या नियमामध्ये मोठे बदल झालेत ते समजून घेऊयात। यामध्ये सगळ्यात पहिलं काय करावं लागणार आहे, तुम्हाला कोणकोणते रेशन कार्डधारक अपात्र होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे। तुमचं रेशन कार्ड जे बंद होणार की नाही, तुमच्यावरती कारवाई होणार की नाही असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। 18 लाख रेशन धारकांचं जे मोफत असेल, तांदूळ असेल, जे आता बंद करण्यात आले, मागच्या महिन्यामध्ये 18 लाख रेशन कार्ड धारकांचं आता धान्य बंद करण्यात आले। तुम्ही आत्ताच या व्हिडिओच्या माध्यमातून बातमी देखील पाहिली आहे। रेशन दुकानामध्ये मिळणाऱ्या अन्नधान्यामध्ये जास्त फसवणूक होत असल्याचं सरकारच्या आता लक्षात आल्याने सरकारने आता अनेक रेशन कार्डधारकांचं मोफत मिळणारे गहू तांदूळ बंद करण्याचा अखेर निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला आता कोणती काळजी इथून पुढे घ्यायची आहे नक्की बघा। सरकारमार्फत दर महिन्याला तुम्हाला घरी कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे 5 किलो धान्य मोफत सरकारच्या माध्यमातून पुरवलं जातं। 1 जुलै 2025 पासून आता नवीन नियम त्या ठिकाणी बदलले आहेत। आता इथून पुढे रेशन कार्ड देखील तुम्हाला आता नवीन काढायचं म्हटलं तर तुम्हाला आता मिळू शकणार नाही। अनेक नियमांमध्ये बदल देखील करण्यात आले आहेत। आता बघू, गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023 नुसार मोफत धान्य या ठिकाणी दिलं जातं। कोरोना काळामध्ये पिवळे आणि केसरी रेशन धारकांना आता राशन पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी सध्याला तुम्हाला देण्यात येत होतं, परंतु त्याची जी काही मुदत आहे ती पुढील 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मित्रांनो राबवलेलं आहे। म्हणूनच आता त्यानुसार आता देखील कुटुंबांना सर्व राशन हे मोफत मिळतं, म्हणजेच गहू तांदूळ मोफत मिळते। परंतु सरकारने आता काही नियम लावलेत, तुम्ही जर या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला 1 जुलैपासून मोफत गहू आणि तांदूळ आहे ते मिळणार नाही। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये आता एक मोठा बदल देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। जे रेशनधारक अपात्र आहेत त्या रेशन कार्डधारकांना, म्हणजेच असे रेशन कार्डधारक ज्याच्या अशा व्यक्ती आहेत जे काही कुटुंबात त्यांची उत्पन्नाची जी मर्यादा आहे तो मित्रांनो उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे आणि ज्यांची परिस्थिती गरीब नसताना देखील सुद्धा रेशन गहू तांदूळ
भरपूर लोकांकडे राशन कार्ड जर असेल तर नसेल, चोरी करून त्यांनी खोट्याप्रमाणे पैसे देऊन आता रेशन कार्डावर सावकार लोकांसुद्धा काढले। त्या ठिकाणी जे अन्नधान्य ते अन्नधान्याचा नियम आहे, रेशन कार्डचा जो नियम आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। जर तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सरकारने सांगितलेल्या या निकषाच्या आतमध्ये असेल तरच तुम्हाला इथून पुढे जे गहू तांदूळ मोफत मिळतो ते मिळणार आहे, नाहीतर इथून पुढे तुम्हाला अडचणी येऊ शकतात। तुम्ही घेतलेलं आत्तापर्यंत गहू तांदूळ जे घेतले, जे रेशन कार्डधारक सरकार आहे आता 30 ते 35 रुपयाच्या किलोमध्ये तुमच्या पैशांमार्फत त्या ठिकाणी वसूल केलं जाऊ शकतं। आता ही सगळ्यात मोठी कारवाई तुमच्यावर देखील होऊ शकते। आता सरकारचा नियम काय आहे, अटी काय आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहू। तर बघा, सर्वांनी नियमाचं पालन करायचं आहे, नाहीतर तुम्ही रेशन कार्डधारकाचं जे धान्य ते मोफत मिळतं ते आता पूर्णपणे बंद होणार आहे। म्हणजेच यामध्ये असं काही रेशन कार्डधारक आहेत ज्याची स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरचा प्लॉट किंवा घर खरेदी केला असेल, जे रेशन कार्ड त्याने घेऊ नये, त्याने कुठलेही रेशन त्या ठिकाणी घेऊ नये, गहू पण घेऊ नये, तांदूळ पण घेऊ नये, पण मोफतच सरकारचं कोणतंही साहित्य घेऊ नये। जर चुकून तर त्याला काय होतं आहे म्हणून जर घेतलं आणि ते सापडलं तर त्याच्यावर सर्वात मोठी कारवाई होणार आहे मित्रांनो। त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर वगळता, त्यानंतर बंदुकीचं लायसन असेल, हे असेल तर देखील तुम्हाला रेशन कार्डच्या ठिकाणी अजिबात राशन घ्यायचं नाही। जर घेता तर त्यामधून तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। तुम्ही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या, मग ते पिवळ्या कलरचं असू द्या नाहीतर केसरी कलरचं असू द्या, तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये ते आता तुम्हाला जमा करावं लागणार आहे, असं आव्हान देखील सरकारकडून करण्यात आलं आहे। अन्यथा प्रत्येक किलोला घेतलेल्या गहूमध्ये जे 30 रुपये किलोप्रमाणे हे तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे तांदूळ गहू मोफत आता घेतला आहे तर प्रत्येक किलोच्या राशनच्या पैसे तुम्हाला सरकारकडून कारवाई देखील होऊ शकते, असं सांगण्यात आले। आता गावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमचं वर्षाला 2 लाख रुपये आणि शहरामध्ये असेल तर 3 लाख रुपये तुमचं याच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही पगाराच्या माध्यमातून जर काही गोष्टी कमवत असाल तरी देखील तुम्ही आता पात्र नसणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचं रेशन कार्ड आहे हे तलाठी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय जमा करणं आवश्यक आहे। हे 4 सांगितलेल्या नियमाप्रमाणे एकही गोष्टीमध्ये जर तुम्ही दोषी आढळून आला तर तुमचं जे रेशन कार्डधारक आहे हे तुमचं कायमचं बंद होईल आणि वरून मोठी कारवाई देखील तुमच्यावर करण्यात येईल। आत्तापर्यंत जे काही धान्य घेतले त्या धान्याचं 30 रुपये ते 35 रुपये किलोच्या भावाने तुमच्याकडून सरकारला आता त्या दंडाच्या स्वरूपात तुम्हाला तो दंड भरावा लागेल। ही मोठी कारवाई, आता महत्त्वाचा बदल तुम्हाला रेशन कार्डधारकासाठी करण्यात आला आहे, जो या ठिकाणी 1 जुलैपासून सर्वांसाठी लागू होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आधार कार्ड काढून जर तुम्ही 10 वर्ष झाले असेल, बघा मित्रांनो, तुमच्या घरातील कुटुंबामध्ये आधार कार्ड काढून कोणी 10 वर्ष झाले असेल आणि तुम्ही जर KYC त्या ठिकाणी केलेली नसेल, KYCसाठी तुम्हाला जे आधार कार्ड दिलं आहे, तर तुमच्यासाठी हा सर्वात मोठा नियम महत्त्वाचा आहे। सर्वांनी कान देऊन ऐका। आता मागील वर्षी तुम्ही जे रेशन कार्डचे KYC सर्वांनी केलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी KYCसाठी दिलेलं आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। अनेक रेशन कार्डवरती अशी या ठिकाणी नाव आहेत ज्याच्या घरामध्ये अनेक लोक मृत्यू देखील झाले आहेत आणि आता त्याचं रेशन कार्डवरती अजून पण नाव आहे। आणि तसेच गावातील लोक आता ज्यांच्या घरामध्ये काही लोक मृत्यू पावलेत त्याचं पण नाव रेशन कार्डवरती आहे। असेच गावातील लोक बाहेरच्या तालुक्यात त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीसाठी गेलेले आहेत आणि त्या जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीसाठी गेलेले आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गहू तांदूळ मोफत त्या ठिकाणी घेत आहेत। असं सरकारला म्हटलं, इकडे गावाकडे पण रेशन कार्डवरती त्यांचं नाव असल्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आता मोफत रेशनचा फायदा घेत आहेत। मग सरकारने काय सांगितले, तुम्ही एकाच ठिकाणी कुठेतरी मोफत गहू आणि तांदूळ एकाच ठिकाणी लाभ घेऊ शकता। 2 ठिकाणी जर तुम्ही मित्रांनो लाभ घेतला तर तुम्हाला इथून पुढं तुमच्या सरकारच्या मार्फत जी कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई होऊ शकते। गहू आणि तांदूळ म्हणजे 30 ते 35 रुपये किलोप्रमाणे तुमच्याकडून सरकार आता वसूल करण्यात येईल। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय सांगितले ते म्हणजे गेले ते 4 ते 5 वर्ष कुटुंबामध्ये काही व्यक्ती मृत पावलेत, त्यांचं नावसुद्धा अजून पण रेशन कार्डवरती या ठिकाणी अशा नागरिकावर मोफत रेशनचा जर लाभ घेत असतील त्यांच्या नावावरती जर कारवाई होणार आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नाव कमी करून घ्यायचं आहे। आता बघा, रेशन कार्ड मित्रांनो पुढील नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित कान देऊन त्या ठिकाणी आता ऐकायचं आहे। यावेळेस तर तुम्ही या नियमाचं पालन नाही केलं तर 1 जुलैपासून तुमचं जे मोफत गहू आणि तांदूळ आहे जे सरकारच्या माध्यमातून मोफत दिलं जाणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी बंद होणार आहे।
हे दिलं जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पहा. तुम्ही ई-KYC करताना आधार कार्ड जर त्या ठिकाणी दिलं असेल आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आता या ठिकाणी देण्यात आलेलं जे आधार कार्ड आहे लक्ष देऊन पहा. इथून पुढे 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. आता तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड काढून 10 वर्ष झालं असेल आणि मग तुमच्या घरातील तुमची बायको असेल, तुमची पत्नी असेल, तुमचा मुलगा असेल, तुमची सून असेल, घरातील ज्यांची रेशन कार्डवरती नावं आहे त्याचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालं असेल, म्हणजे 10 वर्ष म्हणजे आता 2015च्या आधी ज्यांनी रेशन कार्ड त्या ठिकाणी काढलं असेल आणि सरकारच्या माध्यमातून काही बदल आता करायला सांगितले. जे नागरिक बदल करणार नाहीत त्याचं मोफत गहू तांदूळ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बंद होणार आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवर तुमची जी जन्मतारीख असेल ते चेक करायचं आहे. जन्माच्या दाखल्यावरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती चेक करायचं आहे आणि जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे तेच तुम्हाला जन्माच्या दाखल्यावरनं असणं अतिशय गरजेचं आहे. आता सरकार शोध मोहीम सुरू केलेलं आहे. असे काही आढळून आले की आधार कार्डवरती नाव वेगळं, जन्माच्या नावावरती नाव वेगळं आणि हे सरकारला आढळून आले. त्यामुळे तुमची पडताळणी आता सरकारच्या माध्यमातून ती आता पडताळणी होणार आहे. आता पडताळणी करत असताना तुमचं जे मशीन चेक करणार आहे, म्हणजे आता तुमची पडताळणी म्हणजे तुमचं आधार कार्ड हे माणसं कोणी चेक करणार नाहीत, ते तर मशीन चेक करणार आहे. मशीनला जर चुकीचं काय आढळलं तर तुम्हाला डायरेक्ट तुमचं रेशन आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं अजून काय काय सुधारणा करायच्या आहेत नक्की बघायचं आहे. मागील 2 महिन्यापासून ही पडताळणी जिल्हा लेवलला चालू होती. मुंबईमध्ये जवळजवळ 18 लाख रेशन कार्ड धारकाचं मोफत गहू आणि तांदूळ बंद करण्यात आलं आहे. यामध्ये जवळपास 50% लोक बांगलादेशी सापडलेत. त्यामुळे आता खेडेगावात पण ही शोध मोहीम 1 जुलैपासून त्या ठिकाणी मित्रांनो सुरू होणार आहे. आता त्यामुळे तुम्हाला आधीच महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे. अजून काय हे करायचे आहेत बघा. महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत तुमच्यासाठी जन्मदाखल्यावरती तुमचं जे नाव आहे तेच आधार कार्डवरती आहे का ते सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. जन्माच्या दाखल्यावरती तुमची जन्मतारीख तीच आहे का नक्की बघायचं आहे. पिवळे व केशरी रेशन कार्डवरती तीच तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे. म्हणजेच जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमच्या रेशन कार्डवरती नाव आहे का व्यवस्थित बघायचं आहे. नाहीतर तुमच्या नावामध्ये बदल असल्यास सरकार तुमच्यावरती कारवाई करू शकते. कारण की हे तुमची संपूर्ण तपासणी हे मशीनद्वारे केलं जाणार आहे. आधार कार्डवरती आणि रेशन कार्डवरती नाव वेगवेगळं असेल तर तुम्हाला या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुमचं आधार कार्ड देखील अपडेट करून घेणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. यामध्ये काही चुकीचं आढळलं त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा. काय करायचं, त्या ठिकाणी आधार कार्ड ठिकाणी बनवलं जातं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आधार कार्डवरती जन्मतारीख व्यवस्थित त्या ठिकाणी द्यायची आहे. तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करायचं आहे. हे व्यवस्थित तुमचं आधार कार्ड तुम्हाला परत घ्यायचं आहे. कारण सरकारचं म्हणणं की ज्या योजना आहेत असतात मोफत मिळतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने पैसे दिले जातात. जशी लाडकी बहीण योजना, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा योजना, नमो शेतकरी योजना, तसेच PM किसान योजना, तसेच रेशन कार्डच्या बाबतीत त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. आता तुम्हाला आधार कार्डमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी दिलं जातं. हे आता काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सुद्धा कराव्या लागणार आहेत. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे की लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. तुमच्या गावाकडील जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा वरती नसावं, शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमचं उत्पन्न हे 3 लाख रुपयाच्या वरती नसावं. तसेच तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर किंवा भाड्याची 4 चाकी गाडी सोडून इतर कोणतीही 4 चाकी वाहने असतील तर तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जे तुमचं रेशन कार्ड आहे त्या ठिकाणी जमा करूनच यायचं आहे. अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. आता मोफत गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी मिळत असल्याने याचा गैरफायदा देखील अनेक लोक घेत आहेत आणि ज्याचं उत्पन्न जास्त आहे तरीसुद्धा ते लाभ घेऊ लागलेत. त्यामुळे सरकारने आता हे नियम लावलेत, ज्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे ते पण सांगितले. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुनपुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.